काय पाणी उकळ्या मारा लागले. धार कशी होते. हॅलो गायज, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 6. मी आलेलो आहे फिरायला. तुम्ही कसे आहात? तर भावानं बघा कसं कसं आहे. तुम्ही फिरायला जाता की नाही सकाळी सकाळी? कमेंट करून सांगा. तर भावानं डेली ब्लॉगिंग करायचं लय अवघड काम आहे. दिसते तसं सोपं नाही. प्रयत्न चालू आहे करण्याचा. जे लोक ब्लॉग बघत आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा आणि लाईक करा विसरू नका. आणि काय काय चुका होत्या ते सांगत जावा. सकाळचे 6 वाजल्यात. आपलं रुटीन रोजचं चालू केलेलं आहे. फिरायला जायचं 6 वाजता. बघूया किती दिवस रुटीन तसंच राहते. आणि डेली रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करू ब्लॉगमध्ये. तर भावाने ह्या ठिकाणी हत्तीघास केवढा मोठा आला बघा. वैरणच वैर. आणि ह्या ठिकाणी हत्तीघास लावलेला आहे बघा, उगवून आला. आत्ता सुरुवात झाली. नंतर बघू केवढा मोठा हत्तीघास येतो ह्या ठिकाणी. आणि बघा कसं रानातनं फुटून खाली चाललंय. आत्ता जस्ट छत्री बंद केली होती तर पाऊस चालू झाला बघा. पाऊस काय सुट्टी दिना झालाय. घरात आले की पहिला मेंबरची गाडी घ्यायला लागते. काय झाले? हॅलो गाईज, वाजल्यात 5:45. सकाळी 6 वाजता व्हिडिओ केला तर आत्ताच व्हिडिओ करायला लागले. आपण आता आलेलं आहे आमनापूरच्या पुलावर. या ठिकाणी पाणी किती आले ते बघण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी पाणी किती आले. जरा पुढे जाऊन बघूया. तर तुम्ही बघू शकताय पाणी किती वाढलेलं आहे आमनापूर पुलावर. भाई साहब, आल्या दुपारी केवढं होतं पाणी? जरा कमी होतं, 1 फूट कमी होतं. आणि ह्या ठिकाणी बघू शकताय तुम्ही. काय पाणी उकळ्या मारा लागले. आल्या बुडा किती वेळ लागेल? अजून संध्याकाळपर्यंत. संध्याकाळ जास्त लागेल. कसला आवाज येते. या ठिकाणी हे आमनापूरची साईड आहे आणि आम्ही आहे ते अंकलकोप साईडला या ठिकाणी. तर बघू शकताय पाणी किती वाढलेलं आहे या ठिकाणी. तर भावाने ह्या ठिकाणी आपण बघितलेलं. आता ह्यानंतर जाणार आहे औदुंबरमध्ये. बघूया त्या ठिकाणी किती पाणी वाढले ते. तर भावानो हे कड्यावरचा भाग आहे, तिथं आले पाणी बघ केवढा आलेला आहे ह्या ठिकाणी. आणि बघा पावसात साऊंड लावला आहे. हे जाऊया का साऊंड बघाय? हां, तर भावानं आपण आले औदुंबर या ठिकाणी. आणि पलीकडे दिसते जे भुवनेश्वरी देवीचं मंदिर आहे. तिथून खालती जायला वाट आहे. मला पाणी किती वर आले.
हे आपण दुसऱ्या बाजूला आलेलो आहे. पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल पाणी कुठेपर्यंत होतं आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असणार आहे पाणी कुठेपर्यंत आले. या ठिकाणी हे निळंही होतं तिथं पाणी होतं मागच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये बघा पाणी कुठेपर्यंत आलेलं. या ठिकाणी आज मंदिर आहे. आज काय जाऊन देणं झालं. आता आपण आलेलो आहे भिलोडी पुलावरती. पाणी मागच्या वेळेपेक्षा खूप वाढलेलं आहे. आता आपण पलीकडल्या साईडला जाऊन बघूया पाणी किती वाढलं. बघा मागच्या वेळेपेक्षा किती पाणी वाढले. हे आहे भिलवडीचा कृष्णा घाट. बघा मागल्या वेळी पाणी किती खाली होतं, ह्यावेळी किती वर गेलं. मागल्यापेक्षा पाणी वाढले काय? पाणी वाढलेलं आहे भरपूर. या ठिकाणी बघूया आपण धार बघूया कशी पडते. धार कशी होते. भावांनो असे आणि व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. तर भावांनो आम्ही आले बोंबलत हिंडायला. बघा पुलाव आले कुठं कुठं जाऊन आमनापूर, औदुंबर आणि आता भिलोडीचा पूल. असं फिरत फिरत आले. शेवटला जाणार आमच्या इथं घाटावर. बघूया तिथे किती पाणी वाढले. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तरी भावांनो प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पहिलं सबस्क्राईब करा भावा. असे व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज. आणि लाल्या रेनकोट नाही काय नाही, छत्री घेऊन आली गाडीवरून बोंबलं तिकडं. माणसं खुयात काढणार म्हणणार राहिला काय हो हिंडा लागलं. या ठिकाणी माणसं खूप थांबलीत बघायला. बघूया भावांनो आणि 2 दिवसांनी पाणी किती वाढते. पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा किती पाणी होतं आणि ह्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. ओके बाय बाय. बघूया आता जाता आमच्या इथं अंकलकोपच्या घाटावर. तिथं किती पाणी वाढलं बघूया. बाय बाय. गाडी कुठं लावल्या बोंबलत चालत आली पुलावर. खास व्हिडिओ लावल्या बघा तिथं लांब पुढे दिसत्या. तर जातो आता गाडीवर. ते गाडी घेऊन जातो आमच्या इथं लास्ट किती पाणी वाढले किती नाही वाढले तिथं जाऊन बघूया. शक्यता आहे पाणी अजून वाढण्याची. कोयना धरणाचं पाणी सोडलेलं आहे. बघूया अजून किती पाणी वाढतं. 1-2 दिवसात कळेल आपल्याला. व्हिडिओमध्ये काय चुका झालं तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा व्हिडिओला. या ठिकाणी आपण गाडी लावल्या. आता गाडीवर बसूया आणि कुठं जाऊया. ही आपली गाडी. ओके भेटूया आता घाटावर आमच्या इथं. आम्ही आता आलो आमच्या पाणी किती वाटते. आणि ह्या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते आहेत. सकाळी 10 वाजता पुलावरती पाणी येणार आहे. त्यामुळे गाव सोडायचं नाही. बघूया पाणी किती. तर आज या ठिकाणी कृष्णा नदीला महापुराची भीती गावकऱ्यांना अंकलखोप गावाला अशी वाटत आहे. तर आपण पाणी बघू शकता. तर बघूया पाणी किती वाढतं. पाणी पातळी खळलोडी. ए भाई खाली
बघा भाऊ पाणी किती वर आलेलं आहे. भैया काय वाटतंय पुरील काय? पुरी असं वाटत आहे. अशा तऱ्हेने एवढंच पाणी राहिलेलं आहे अंकुलखोप मध्ये याला. किती पाणी आहे बघा या ठिकाणी वाढले. मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकताय तुम्ही किती केवढं पाणी होतं ना आता केवढं पाणी वाढलं. आता एवढंच पाणी पायऱ्या राहिल्यात वरती याला पाणी.